चला, कंबाईन ग्रुप बी सायन्सला जे आले होते आपल्याला 15 प्रश्न सायन्सचे, जनरल सायन्सचे, त्याचं थोडक्यात विश्लेषण बघूयात आता. आणि त्याचे उत्तरं कसे काढायचे, कुठले प्रश्न स्किप करायचे, कुठल्या टॉपिकवरचे प्रश्न होते, ते कन्सेप्च्युअल होते का फॅक्च्युअल होते, त्याचं डिटेल ॲनालिसिस करूयात. कारण उत्तर आपल्याकडे सगळे माहिती आहे. आता चुका काय करू शकतो ते पण सांगतो आहे ना, कारण विचार करावा लागतो ना प्रत्येक वेळेस. काही पण विचार येतो परीक्षेमध्ये. हा प्रश्न आहे ध्वनी ऊर्जा, साऊंड एनर्जी म्हणजे फिजिक्स. फिजिक्समध्ये साऊंड हा टॉपिक आहे, त्याच्यावरचा प्रश्न आहे. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, म्हणजे सोपा प्रश्न आहे, इझी क्वेश्चन एकदम. तरी पण माणूस कधी कधी काय होतं ना, जास्तीचा विचार करतो. कारण ते सवय असते, मेंटॅलिटी असते, ती टाळायची आपल्याला. परीक्षेमध्ये काय होतं ना, ऑप्शन बघून जरा मन वेगळंच विचार करायला लागतं. कळलंय? हे क्लिअर आहे की साऊंड व्हायब्रेशन मधून प्रोड्यूस होतो, हे क्लिअर आहे. मग इथे जर पर्याय पाहिले ना, तर विद्युत ऊर्जेमध्ये पण वाटायला लागतं अरे हे उत्तर असेल की काय, चुंबकीय ऊर्जा पाहून पण वाटायला लागतं हे उत्तर असेल की काय, यांत्रिक ऊर्जा पाहून वाटत हे असेल की काय, का वरीलपैकी सगळेच असेल. कारण आयोग पण प्रश्न विचारताना हा सगळा विचार करतं की पोरगा असा विचार करू शकतो, यांत्रिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा, हो ध्वनी म्हणजे ऊर्जा आहे, कुठलं बनवू शकतं, वरीलपैकी सर्व पण टिक करू शकतं. आयोग फार तुमची सायकोलॉजी ओळखून पेपर काढतं की तुम्ही काय चुका करू शकता संभाव्य. ते बरोबर तुमच्या चुकांचा अगोदरच फायदा घेऊन टाकतं, त्यांना माहिती आहे तुम्ही करणार आहे म्हणून. मग इथे क्लिअर आहे ना, विद्युत ऊर्जा हा आपल्याला सेपरेट टॉपिक आहे की नाही, सेपरेट टॉपिक आहे ना, त्याचा साऊंडशी काही संबंध नाही. चुंबकीय ऊर्जा पण सेपरेट टॉपिक आहे की नाही, मॅग्नेट सेपरेट आहे, इलेक्ट्रिसिटी सेपरेट आहे. ध्वनी ऊर्जा कंपनातून तयार होते. कंपन कसे तयार होतात, व्हायब्रेशन कसे तयार होतात, कुठल्याही वस्तूमधून. वस्तू म्हणजे यंत्र. मग साऊंड एनर्जी यांत्रिक ऊर्जेचा प्रकार असायला पाहिजे, यांत्रिक ऊर्जेचं कंपन असायला पाहिजे, मेकॅनिकल एनर्जीचं व्हायब्रेशन असायला पाहिजे. विद्युतचं मॅग्नेटिकचं नाही, काही संबंधच नाही त्याचा. ठीक आहे. बरं, एखादी विद्युत वस्तू जर असेल समजा, इथे पण साऊंड प्रोड्यूस होते, पण इथे सुद्धा हे पण यंत्रच कन्सिडर केलं जातं, याच्यात पण मेकॅनिकलच व्हायब्रेशन होते. जरी इलेक्ट्रिसिटी चालत असलं, हे जरी इलेक्ट्रिसिटी चालत असलं, स्पीकर जरी इलेक्ट्रिसिटी चालत असला तरी सुद्धा. समजलं का? उत्तर काय मग, यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्त्रोत, मेकॅनिकल एनर्जी ऑफ द व्हायब्रेटिंग सोर्स, जो काही असेल तो. ठीक आहे. नंबर 2, खालील विधान सत्य की असत्य ते लिहा. से वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. हा ऍप्लिकेशन बेसिसवरचा प्रश्न आहे. प्रश्न आहे फ्युजन रिॲक्शनवर, फिजिक्स मधलाच प्रश्न आहे, बट ऍप्लिकेशन आहे. टॉपिकचं नाव आहे न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जीमध्ये कन्सेप्ट आहे न्यूक्लिअर रिॲक्शन्स. कुठली कन्सेप्ट आहे, न्यूक्लिअर रिॲक्शन्स, केंद्रकीय अभिक्रिया. न्यूक्लिअर रिॲक्शन्स दोन प्रकारचे असतात. एक असते न्यूक्लिअर फ्युजन आणि एक असते न्यूक्लिअर फिजन. फ्युजन आणि फिजन. फ्युजनला मराठीमध्ये म्हटलं जातं केंद्रकीय सम्मिलन आणि फिजनला मराठीमध्ये म्हटलं जातं विखंडन. हा जो प्रश्न आहे विखंडनावर विचारला, केंद्रकीय विखंडन. ठीक आहे. न्यूक्लिअर फ्युजन हे नॅचरली पण होतं आणि आर्टिफिशियली पण होतं. नॅचरली सूर्य ताऱ्यामध्ये, आर्टिफिशियली हायड्रोजन बॉम्ब आणि ते टोकामॅक प्रोजेक्ट तुम्हाला मी सांगितलं आता जो अपकमिंग आहे. फ्युजन फक्त आर्टिफिशियलीच होतं, लक्षात ठेवा. फक्त फ्युजन दोन प्रकारचं असतं, एक कंट्रोल आणि एक अनकंट्रोल, नियंत्रित आणि अनियंत्रित. दोघांमधला एक बेसिक डिफरन्स काय, दोन्ही अभिक्रियांमधला दोघांमधला एक बेसिक डिफरन्स असा आहे की फ्युजन रिॲक्शनमध्ये दोन हलके अणू एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक जड अणू तयार होऊन ऊर्जा मुक्त होते न्यूट्रॉनच्या स्वरूपात. फ्युजन याचे एक्झॅक्ट उलट आहे. इकडे एक जड अणू जो असतो त्याचं विघटन होऊन दोन हलके अणू तयार होतात आणि प्लस ऊर्जा तयार होते न्यूट्रॉनच्या स्वरूपात. इकडे हलक्याचं जड होतं, तिकडे जडचं हलकं होतं. बस एवढ्याच एका वाक्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर निघतं, एवढ्याच एका छोट्याशा बेसिक वाक्यामध्ये. बघा आता, विखंडन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम वापरतात. हो, कुठला पण जड अणू,
बरोबर आहे, हे बरोबर आहे. मग विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. हो, दोन्ही अभिक्रिया ऊर्जा तयार करणार आहेत. विखंडन अभिक्रियेत जड अणू बघ, हे झालं परत रिपीट. बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेत न्यूट्रॉनमुळे शृंखला अभिक्रिया घडते. हो, हे पण करेक्ट आहे. न्यूट्रॉनमुळे काय होते? शृंखला अभिक्रिया घडते. चेन रिॲक्शन म्हणजे कसं असतं माहिती आहे का विखंडन अभिक्रियेमध्ये? युरेनियमवर न्यूट्रॉन आढळतो. कशावर? युरेनियमवर न्यूट्रॉन आढळला की त्या युरेनियमचं विखंडन होतं, स्प्लिटिंग होतं, त्याच्यापासून हलके बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होतात. बेरियम आणि क्रिप्टॉन, आणि याच्यामध्ये 3 न्यूट्रॉन तयार होतात. किती? 3 न्यूट्रॉन तयार होतात याच्यामध्ये. आता हा प्रत्येक न्यूट्रॉन जो आहे ना, हा पुन्हा युरेनियमवर आढळतो. कळलं? पुन्हा युरेनियमवर आढळलं म्हणजे युरेनियमचे एक अणूवर, इथे एक अणू, परत एक अणू, असे युरेनियममध्ये लाखो अणू असतील ना, त्या सगळ्या लाखो अणू जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत असं चालू राहतं. इथे मग पुन्हा बेरियम क्रिप्टॉन, कळतंय? 3 न्यूट्रॉन, बेरियम क्रिप्टॉन 3 न्यूट्रॉन, बेरियम क्रिप्टॉन 3 न्यूट्रॉन, म्हणून याला चेन रिॲक्शन म्हटलं जातं. कुणामुळे? न्यूट्रॉनमुळे. जर हे न्यूट्रॉन तयार झाले नसते तर चेन रिॲक्शन घडलीच नसती. म्हणजे याला काय म्हटलं जातं? विखंडन अभिक्रिया. न्यूट्रॉनमुळे शृंखला अभिक्रिया घडते विखंडनमध्ये. सो 4ही विधान बरोबर आहे. 4ही विधान बरोबर असणारा पर्याय आहे ऑप्शन नंबर 2. लेंगदी प्रश्न, वेळ खाऊ प्रश्न होता. सगळंच वाचावं लागलं तुम्हाला, पटकन उत्तर नाही भेटलं त्याचं, सगळे स्टेटमेंट वाचले ते. मुद्दाम आयोग करते तुमचा वेळ जावा जास्तीत जास्त, बट हरकत नाही. प्रश्न बरोबर आला ते आपल्यासाठी बेस्ट आहे ना. सो टॉपिक फिजिक्स आहे, न्यूक्लिअर एनर्जी आहे, आणि हा ॲप्लिकेशन बेसिसचा टॉपिक आहे, प्रश्न आहे, लक्षात ठेवा. फॅक्च्युअल नाही आहे. ॲप्लिकेशन म्हणजे काय, फॅक्च्युअल म्हणजे काय? इथे तुम्हाला एकच विधान वाचावं लागलं, शोधावं लागलं जे करेक्ट आहे. इथे तुम्हाला 4 विधानं वाचून ठरवावं लागलं त्यातलं काय करेक्ट आहे आणि काय इनकरेक्ट आहे. सो जेव्हा मल्टिपल स्टेटमेंट असतील, करेक्ट इनकरेक्ट ओळखायला, त्याला ॲप्लिकेशन म्हणायचं. जेव्हा एकच स्टेटमेंट ओळखायचं असेल तेव्हा त्याला फॅक्च्युअल म्हणायचं. हा फॅक्च्युअल प्रश्न, ॲप्लिकेशनवाला प्रश्न थोडा लेंगदी असतो फिजिक्सचाच. तिसरा प्रश्न आहे पुन्हा फिजिक्सचाच, थोडासा लॉजिकल होता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर होता, जो आपण लाईट या टॉपिकमध्ये शिकत असतो, प्रकाश या टॉपिकमध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज किंवा रेडिएशनचा अभ्यास करत असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज किंवा रेडिएशन्स किती प्रकारचे सांगा? 7 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे? 7. कुठले कुठले? रेडिओ, मायक्रो, इन्फ्रारेड, विजिबल, अल्ट्राव्हायलेट, एक्स रेज आणि गॅमा रेज. बरोबर आहे. वेवलेंथ वाईज आहेत परत. हे वेवलेंथ तिकडे कमी 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 होत चालली नाही, वेवलेंथ कमी होत चालली म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढत चालली. मी तुम्हाला रिव्हिजनमध्ये सांगितलं होते, लक्षात ठेवा, डायग्राम काढा. ज्यांनी परफेक्ट डोक्यात ठेवलं त्यांचं उत्तर चुकणार, पण हा प्रश्नच ऑप्शनच चुकीचं दिलं आयोगाने याच्यामध्ये. हा प्रश्न रद्द होण्याची शक्यता दुसऱ्या कीमध्ये आता. ठीक आहे, चला. एक्सरेज आर अल्ट्रासॉनिक वेव्ज, चुकलं ना? एक्सरेज अल्ट्रासॉनिक आहे का? एक्सरेज का साऊंड आहे का? नाही. मग एक्सरेज कोण आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे ना. मग हे चूक आहे पहिलं स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट जर चूक असेल, पहिलं स्टेटमेंट जर रॉंग असेल, हे ना, तर मग ओनली 4 करेक्ट होऊ शकतं ना, सांगता येत नाही. हे गेलं, हे पण गेलं. आता 2च पर्याय शिल्लक आहे आपल्याकडे. ठीक आहे. दुसरं, एक्सरेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. यस, करेक्ट आहे. पण बिकॉज हे सगळे रेज न्यूट्रल आहेत रे, हे सगळे रेज न्यूट्रल आहेत. हे जर इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये जर डेव्हिएट झाले असते तर इकडे आले नसते ना. आले असते का पृथ्वीपर्यंत? नाही, सरळ येतात. हे सगळे सरळ सरळ ट्रॅव्हल करतात, फक्त प्रमाण कमी जास्त असतं, नाही का? सगळ्यात जास्त हे येतं पृथ्वीकडे, कोण? रेडिओ. त्यानंतर हे येतं, हे कमी येतात थोडेसे, हे अडवलं जातं, यांना अडवलं जातं. ओझोन हे येत नाही वातावरणामध्ये, पण सूर्यामधून तर तयार होतात ना, वातावरणात येत नाही ते. ठीक आहे. सो सगळे न्यूट्रल आहेत, त्यामुळे सरळ रेषेत प्रवास करतात. हे पण बरोबर आहे. दुसरं पण बरोबर आहे, म्हणजे हे उत्तर होऊ शकतं. आता हे गेलं ना, कळलं? स्मार्टनेस काय सांगतो एक्झामचा? एक्झामचा स्मार्टनेस सांगतो, ॲप्लिकेशन बेसिसवरचा प्रश्न एलिमिनेशन टेक्निकने सोडवायचा. एलिमिनेशन टेक्निकने उत्तर भेटलं की पुढे जायचं, डोकं लावायचं नाही त्याशी, संपला विषय. क्लिअर का? मग उत्तर भेटले, चाललो पुढे आपण. काय उत्तर याचं? ऑप्शन नंबर. कळलं? घरी आल्यानंतर पाहिलं
तिसरं स्टेटमेंट, सॉफ्ट एक्सरेजची तरंगलांबी हार्ड एक्सरेज पेक्षा, अरे एक्सरेजले दोन गट पाडले यांचे, सॉफ्ट आणि हार्ड. मग आता हे एक्सरेज आहेत ना रे, इथे हे ना, हे एक्सरेज आहेत ना, एक्सरेजचा हा एवढा पार्ट असं गृहीत धरा. ठीक आहे, याच्यात मी दोन गट पाडतो आता. ठीक आहे, सॉफ्ट आणि हार्ड. मग सांगा तुम्ही आता हे स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे. सर तुमच्या रिव्हिजन बॅचचा खूप फायदा झाला, मला 11:30 11:15 मार्क आले सायन्सला. वा वा, व्हेरी गुड. चूक आहे का बरोबर आहे विधान? बट तुम्हाला आता हे कळलं ना चूक का बरं, ते कळलं ना का बरं. सॉफ्ट एक्सरेची तरंगलांबी जास्त असणार आणि हार्डची कमी असणार, कारण हार्ड एक्सरेज आर मोर पेनेट्रेटिंग, जास्त घातक असणार, ते जास्त ऊर्जेवाले असणार, त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असणार, म्हणजे वेव्हलेंथ कमी असणार. म्हणजे चूक आहे नाही, कळलं ना. पण आता आयोगाने उत्तर दिलंय, म्हणजे ह्या प्रश्नाला आता हा टॅग लागणार पुढच्या कीला. जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर, कळतंय ना मी काय बोलतोय. ऑब्जेक्शन, जर कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं तर येईल. म्हणजे ज्यांनी उत्तर दिलं असेल त्यांना भेटून गेला मार्क चुकीचे याचा पण. समजलं का, क्लिअर का. कारण तिसरा तर काही पर्याय दुसरं काही उत्तर होऊ शकतं त्याच्यातला, संपले सगळे ऑप्शन गेले ना, तर याला काही बिघडत पण नाही, भेटलं सगळ्यांनाच भेटणार याचा मग, कारण सगळ्यांनी उत्तर लिहिलं. ठीक, चौथं बघा बरं, हे बरोबर, हे बरोबर, सॉरी हे चूक, हे बरोबर, हे चूक. हा, एक्सरेजचा वेग प्रकाशाच्या पेक्षा कमी असतो का. ह्या सगळ्याचा वेग सेम येणार आहे, या सगळ्याची स्पीड सेम आहे ना, किती, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. लाईट पेक्षा कमी कसं काय मग, कमी नाही ना, सेम ना, का जास्त. डोक्यात फिट करून ठेवा एक गोष्ट कायम डोक्यात फिट करून ठेवा. कुठली, नथिंग कॅन ट्रॅव्हल फास्टर दॅन लाईट इन युनिवर्स. कळलं का काय, विश्वामध्ये प्रकाशापेक्षा जास्त वेगाने काहीच प्रवास नाही करू शकत. कळलंय, एक्सेप्ट आपलं मन. मन कुठं पण उडू शकतं, काही पण करू शकतं. ठीक आहे, त्यामुळे हे पण चूक आहे. एकच स्टेटमेंट बरोबर आहे. इथे ऑप्शन 2 करेक्ट असा एक पर्याय पाहिजे होता, बट तो नाही आहे. ठीक आहे, सो प्रश्न रद्द होण्याची शक्यता खूप जास्त आहे. हा पण मॉडरेट लेवलचा प्रश्न होता, ना इझी ना डिफिकल्ट. मॉडरेट. मॉडरेट का, जरा विचार करावा लागणार होता, ॲप्लिकेशन बेसिसवर प्रश्न होता, तर स्टेटमेंट वाचावं लागणार होते सगळे सविस्तर. चला, फिजिक्स संपला, फिजिक्स संपलं, 3 प्रश्न झाले फिजिक्सचे. आता सुरू झालं केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा टॉपिक आहे पिरियडिक टेबल आणि प्रश्न आहे फॅक्च्युअल. प्रश्न काय आहे, फॅक्च्युअल आहे. डायरेक्ट एकच ऑप्शन निवडायचे तुम्हाला, पण मॉडरेट प्रश्न आहे. मॉडरेट आहे, माहिती पाहिजे परफेक्ट तुम्हाला. बरं, काय विचारला प्रश्न, कुठलं मूलद्रव्य पी ब्लॉकमध्ये आहे. बरोबर आहे, पी ब्लॉकमध्ये कुठलं एलिमेंट. मी तुम्हाला पिरियडिक टेबल शिकवलं आहे, पिरियडिक टेबल टॉपिक झाला आहे आपला. पिरियडिक टेबल असं आहे बघा, हे पिक्चर चित्र डोक्यात फिटच पाहिजे, तर काही खरं आहे, नाही ते काही खरं नाही. पिरियडिक टेबल असा आहे आपला. आणि बघा ना, तुम्ही पाठच करायची प्रत्येक गोष्ट गरजेची नाही ना रे, लक्षपूर्वक ऐकलं, समजून घेतलं, पटकन कळतं ना, लॉजिक लावता येतं ना पटकन. वर्गात लक्ष पाहिजे रे, सगळ्यात मोठी गोष्ट काय, वर्गात खूप भयंकर लक्ष पाहिजे. कारण हे वर्गात जे शिकवलं राहतं ना, तुम्हाला लिटरली सांगतो, पोरं त्या दिवशी पेपर झाल्यानंतर जे लाईव्ह सेशन होतं ना, त्यात पण बोलत होते, सर तुमचा आवाज कानात येत होता म्हणे, ते प्रश्न वाचताना तुमचा आवाज तुम्ही सांगितलं ते डोळ्यासमोर उभं राहत होतं म्हणे, उभं राहिलं होतं म्हणे, हे प्रश्न उत्तर हे म्हणून. का बरं सांगा असं, म्हणजे किती फोकस करतात विद्यार्थी ते लक्षात घ्यायचं. इथे एस ब्लॉक आहे, इकडे पी ब्लॉक आहे, हा डी ब्लॉक आहे आणि इकडे एफ ब्लॉक आहे. बरोबर आहे. जेवढं की आपण 2-3 लेक्चर पिरियडिक टेबलवर डिस्कशन करतो, शिकतो. पहिल्या ग्रुपमध्ये एलिमेंट्स पाठ करून घेतो आपण. कसे, ट्रिक, हेलिना की रब से फरियाद. मग हे म्हणजे हायड्रोजन, लिना म्हणजे लिथियम सोडियम, करे म्हणजे पोटॅशियम, रबशे म्हणजे रुबिडियम, से म्हणजे सेलिनियम आणि फरियाद म्हणजे फ्रॅन्शियम. फरियाद म्हणजे फ्रॅन्शियम. गेलं पहिलं ऑप्शन गेलं. पिरियडिक टेबलचा अभ्यास करत असताना युरेनियम किंवा जनरल केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना युरेनियम बऱ्याच ठिकाणी येतं, बऱ्याच ठिकाणी त्याची चर्चा करतो आपण. अगदी पहिल्या टॉपिकपासून युरेनियमचा ॲटॉमिक नंबर 92 आहे. किती,
92 आहे ना युरेनियमचा ॲटॉमिक नंबर. मग इथे जे लॅन्थेनाइड ॲक्टिनिड सिरीज आहेत त्याच्यामध्ये जे लॅन्थेनाइड सिरीज आहे, लॅन्थेनाइड आहे म्हटलं ना, पूर्ण सिरीज पाठ करायची गरज आहे का? गरज आहे का पाठ करायची? नाही. कुठून कुठपर्यंत तेवढंच पाठ करा ना, नाही का? मग लॅन्थेनाइड सिरीज कुठून कुठपर्यंत सांगा? 58 ते 71. आणि ॲक्टिनिड सिरीज कुठपर्यंत सांगा? 90 ते 103. 90 ते 103. युरेनियम 92 आहे, नाही का? मग युरेनियम कुठे गेला? युरेनियम गेला इथे. गेलं हे पण. मग कळलं नाही कळलं? कळलं नाही कळलं? कळलं? मी तुम्हाला लॉजिक शिकवतोय, पेपर कसा सोडवायचा असतो, पण हे खूप फास्ट करायला पाहिजे आपण. यासाठी अभ्यास तेवढा पाहिजे. कळलंय का? हे माहीतच नाही मला इंडियम आहे की नाही. इंडियमबद्दल कुठे वाचलेलं नाही, काहीच नाही. काय मी ॲज अ स्टुडंट प्रश्न कसा सोडवायचा ते सांगतो. ॲज अ स्टुडंट, ॲज अ टीचर नाही. मी ॲज अ स्टुडंट म्हणून लॉजिक लावतो या प्रश्नाचं. कळलं? इंडियमबद्दल मी ऐकलंच नाही आहे. कळलंय का? कन्फर्म माहितीच नाही मला. मग मी काय करतोय, बाकीचे ऑप्शन चेक करतोय, क्रॉस चेक करतोय. कॉपरचं ॲटॉमिक नंबर 29 आहे. याचं कॉन्फिगरेशन 2, 8, 18 आणि 1 आहे. पाठ केलं मी कॉपरचं कॉन्फिगरेशन. माहिती आहे मला कॉपरचं कॉन्फिगरेशन, कारण कॉपर बऱ्याच ठिकाणी येतं. मेटल नॉन मेटलचा अभ्यास करताना पण कॉपर येतं. मग त्याचा सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास पाठ आहे मला. कॉन्फिगरेशन पाठ पाहिजेच. काही 20-25 मूलद्रव्यांचा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास पाठच पाहिजे. फायदा होतो ना. जेव्हा मला हे कन्फर्म झालं की याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, नाही, तेव्हा मला हे कन्फर्म आहे की इथे जेवढे एलिमेंट त्यांच्याकडे 1 किंवा 2 आहे, यांच्याकडे पण 1 किंवा 2 आहे, यांच्याकडे 3 ते 8 आहे, यांच्याकडे 2 आहे. शिकवलं मी तुम्हाला, नाही का? नाही समजलं का? की नाही? जर याच्या शेवटच्या कक्षेत 1 असेल तर हा पी ब्लॉकमध्ये येऊच शकत नाही. कारण पी ब्लॉकमध्ये असेच एलिमेंट्स ज्यांच्या शेवटच्या कक्षेत 3 ते 8 इलेक्ट्रॉन आहे. मग गेलं नाही. पण मग मला इंडियम माहिती होतं का? पण उत्तर काढलं की नाही? कसं काढलं सांगा? एलिमिनेशन टेक्निकने काढलं. कसं काढलं? मला हे उत्तर हे माहिती नव्हतं, पण मला हे माहिती होतं की हे बाकीचे ऑप्शन नाही आहेत. बाकीचे ऑप्शन रॉंग आहेत. कळलं का? कारण मला याच्याबद्दल माहिती होती, माझ्याकडे याच्याबद्दल पण माहिती होती, याच्याबद्दल पण माहिती होती. समजलंय का? क्लिअर का? फ्रॅन्शियम का बरं आला असेल माहिती तुम्हाला? युरेनियम का बरं आला असेल माहिती तुम्हाला? विचारच करत नाही आपण. कारण सध्या प्रेझेंटली करंट सिनारिओमध्ये खूप चर्चेत हे. कळले का? इराक काय करत आहे? युरेनियमचं एनरिचमेंट करत आहे, म्हणून ऑप्शन युरेनियम. सध्या भारताचं आणि फ्रान्सचं कोलॅबोरेशन खूप जास्त वाढलं आहे. भारत आणि फ्रान्सची फ्रेंडशिप डिप्लोमॅटिक वेने खूप जास्त हे होते, ग्रो होते, खूप चांगली होते. फ्रँडशिप हे नाव फ्रान्सवरून पडलं आहे. कळलं का? सो असं काहीतरी करंट सिच्युएशनशी रिलेटेड प्रश्न येतात परीक्षेमध्ये. काहीतरी ते ऑप्शन बिप्शन लक्षात ठेवायचं. चला, कळलं का प्रश्न? सो मॉडरेट लेवलचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पुन्हा केमिस्ट्रीचा आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चरचा प्रश्न आहे हा. ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणुसंरचना. आता कळतंय ना तुम्हाला, मी हे सगळं जे ॲनालिसिस करतो याचा फायदा काय होतो ते कळतंय ना तुम्हाला? कारण मी तुम्हाला हे सगळे प्रश्न डायरेक्ट कशाशी रिलेट करून देतोय कळतंय ना तुम्हाला? जे आपण शिकतोय त्याच्याशी. म्हणजे तुम्हाला याचा फायदा हे होईल की शिकताना आता काय करायचं नेमकं. कारण तुम्हाला कळलं ना आता परीक्षेत कसं विचारतात, शिकताना कसं लक्षात घ्यायचं, शिकताना कसं को रिलेट करायचं, कसं लॉजिक लावायचं, कसं इकडचं तिकडचं नॉलेज कम्पेअर करायचं, हे कळलं ना तुम्हाला? त्याशिवाय कळत नाही ते. कुठला टॉपिक आहे? अणुसंरचना. इझी क्वेश्चन आहे एकदम. एकदम सोपा प्रश्न आहे. कारण मी तुम्हाला शिकवलंय. काय शिकवलं मी तुम्हाला? ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला आयसोटोप्स शिकवलेले आहेत. काय? आयसोटोप्स. आयसोटोप शिकवताना मी तुम्हाला शिकवलेलं आहे की आयसोटोप्स असे लिहितात रे. कसे लिहितात? इकडे सिम्बॉल लिहितात, इकडे वरती ॲटॉमिक मास लिहितात, इकडे ॲटॉमिक नंबर लिहितात. बरं, आयसोटोपचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला हे पण शिकवले, यांचे प्रोटॉन कसे ओळखायचे, न्यूट्रॉन कसे ओळखायचे आणि इलेक्ट्रॉन कसे ओळखायचे. न्यूट्रॉन ओळखण्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. न्यूट्रॉन म्हणजेच A-Z. ॲटॉमिक मासमधून ॲटॉमिक नंबर मायनस केला की न्यूट्रॉन मिळतात. ॲटॉमिक मास वरती असतं, ॲटॉमिक नंबर खाली असतं. म्हणजे याच्यातून हे मायनस केले की उत्तर आहे. म्हणजे 238 मायनस 92, 146. पर्याय पाहिले यार, तिथं 146 नाहीच आहे. आहे का? मग हे बघा ना, मग कळेल ना. फॉर्म्युले दिलेत ना. मग आता हे 238 म्हणजे काय सांगा? ब आहे. कळलं का? 92 म्हणजे काय सांगा? अ आहे. म्हणजे ब मायनस अ, पहिला पर्याय.
लेंगदी केलं ना आयोगाने, जरा फंडा बदलला पेपर प्रश्न विचारण्याचा, थोडंसं मुद्दाम तुमचा वेळ जावा. मला पण कन्फ्यूज झालं होतं, कारण मी 146 काढलं ओरलीच लगेच पटकन, 146 नाही आहे. मग मी बघितलं, अरे 146 ने म्हणजे हे दोघांचं जुगाड आहे. मग हे दोघांचं जुगाड, मग ब मायनस. मग म्हणजे मला पण वेळ लागला ते उत्तर काढायला त्या दिवशी पेपरचं ॲनालिसिस करताना. सो लेंगदी होता प्रश्न, थोडंसं असं सरळ न विचारत असं घुमून फिरून विचारला आयोगाने प्रश्न, सगळेच मोस्टली सगळ्याच विषयांच्या. सायन्स विषयात 10 प्रश्न बरोबर आले विश्वजितचे, वा व्हेरी गुड. भरपूर आपले बॅचच्या सगळ्याच मुलांचे भरपूर 10च्या वरच आले सगळ्यांचे ऑलमोस्ट. एक विद्यार्थिनीचे 13 आले जवळपास. 13 अटेम्प्ट केले, 13 आले. 2 अटेम्प्टच नाही केले तिने. 2 डिफिकल्ट होते प्रश्न, तिने बरोबर स्किप केले. पण मग तिचा अटेम्प्ट हा असेल कमीत कमी तुम्हाला 10वा-12वा. तिने आत्ताची मेन्स पण दिली राज्यसेवेची, डिस्क्रिप्टिव्हची पण, त्याच्या अगोदरच्या पण 2 मेन्स दिल्या होत्या, कंबाईनच्या पण 2 मेन्स दिल्या होत्या. मग एकदा कट ऑफ क्लिअर व्हायला लागला ना, फ्रिक्वेन्सी वाढते रिझल्ट येण्याची, पुन्हा पण येतो रिझल्ट. फक्त मेन्सला जरा गडबड करते ती, मेन्सचा रिझल्ट येणार तिचा. मेन्सला जरा प्रेशर तिला हँडल होत नाही प्रॉपर. अभ्यास आहे हा, प्रेशर हँडल होत नाही. तिला कळते आता चुकून आले मी, पण घरी आल्यावर मग ते उपयोग नाही ना, तेच खूप महत्त्व असतं. आणि मॅरिड आहे परत, घर बेर सांभाळून, मुली आहे 2 तिला. खूप जुनी विद्यार्थिनी माझी, भरपूर परीक्षा दिली तिने आतापर्यंत, पण आणखी पण जिद्द सोडत नाही. पोस्टच मिळवायची सर्व म्हणे मला, त्याशिवाय ऑप्शन, त्याशिवाय शांत बसणार नाही मी, कुठली का होईना मला पोस्ट पाहिजे म्हणे, ग्रुप बी नाही तर राज्यसेवा, दोन्हीपैकी एक. चल, हा झाला केमिस्ट्रीचा सोपा प्रश्न. पुढचा आहे पुन्हा केमिस्ट्रीचाच अतिशय सोपा प्रश्न. मी तुम्हाला रिव्हिजनमध्ये पण सांगितलं होतं की मेटल्स आणि नॉन मेटल्सवर प्रश्न येतात, म्हणजे येतात, आणि कसे येतात, इझी येतात, एकदम सोपे प्रश्न येतात, फॅक्च्युअल प्रश्न एकदम. हेमेटाइट पासून कुठला धातू मिळतो? लोखंड. हेमेटाइट लोखंडाचं ना, हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, सिडराइट आणि आयर्न पायराइट. आयर्न पायराइट म्हणजे फुल्स गोल्ड. 5च तर मिनरल लोखंडाचे. बरं, मी तुम्हाला युजली शिकवत असताना अनालिसिसच्या वेळेस हे पण सांगत असतो, ठीक आहे मला माहितीच नाही, मी हे मिनरल वाचलेलेच नाही आहेत, पण मला सरांनी सांगितलेली एक ट्रिक पण माहिती आहे. कुठली? की काही काही प्रश्नामध्ये ऑप्शन हिंट असतं, हिंट देतं आयोग. मी मेटल नॉन मेटल टॉपिकच केले, मला माहितीच नाही, मला खनिजे बिनिजे काहीच माहिती नाही, बरोबर आहे. पण मला सरांनी सांगितलं एक फंडा माहिती आहे. कुठला? ऑप्शन हिंट असतं बऱ्याचदा. तुम्ही बघा 4 नावं तिथे, ॲल्युमिनियम, झिंक, कॉपर आणि आयर्न. आयर्नलाच फक्त मराठीत नाव दिलं इकडे. याला पण तर जास्त लिहू शकत होता आयोग, याला पण तर तांबे लिहू शकत होतो ऑब्लिक करून. का बरं? त्यांना मराठी नाव नाही का? जसं आयर्नला लोखंड आहे तसं झिंकला जास्त आहे ना, आणि कॉपरला तांबे नाही. लिहिलं का? नाही लिहिलं. उलट जर ते लिहिलं असतं तर मग मी सांगितलेलं फंडा परत चुकला असता, सगळ्यांनी उत्तर हे लिहून टाकलं असतं. तिघांचे मराठीत नाव लिहिले, एकच नाही लिहिले, ऑड मॅन आउट. कळलं का? नाही लिहिलं आयोगाने, मुद्दा मी तेच लिहिलं. उत्तर आहे. आयोग पण तुम्हाला हिंट देतं, माहीत नाही भेटणे तुम्हाला, चला ते टिक मार्क करा, ते उत्तर आहे त्याचं. समजलं? चला, केमिस्ट्रीचे 3 संपल्या. म्हणजे बघा, प्रश्न संख्या कळली तुम्हाला. 15 पैकी 3 फिजिक्स, 3 केमिस्ट्री, 6 प्रश्न गेले, म्हणजे किती राहिले? 9 प्रश्न राहिले. 9 प्रश्न सगळे कुणाचे? बायोचे. ठीक आहे. आणि त्यात परत प्राणी वर्गीकरण जास्त. चला, बायो सुरू झाला. आता प्रश्न आहे पहिला, ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण. डिप्लोडोकस कुठल्या सब ऑर्डर पाहिलं मी, सब ऑर्डर पाहिलं. मला माहिती आहे माझा अभ्यास. आपण नॉन कॉर्डिनेटचा अभ्यास करत असताना, नॉन कॉर्डिनेटच्या 10 फायलमचा अभ्यास करत असताना आपण फायलम आणि क्लास, फक्त एकच फायलम असा आहे आर्थ्रोपोडा, त्याचे ऑर्डर्स, ते किड्या मकोड्यांचे ऑर्डर, कारण त्याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आहे. सब ऑर्डर नाहीच आहे आपल्याकडे, तिकडे जातच नाही आपण, तिकडे सब ऑर्डर सुप ऑर्डर प्रश्नच नाही. झालं. क्लिअर ना? हातचे मार्क कशाला घालवायचे? विनाकारण सायंटिस्ट होण्याचा कशाला प्रयत्न करायचा, है ना? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असं करायचं का डोळे लावून? काही गरज नाही ना, आवश्यकताच नाही विनाकारण डोकं लावायचे. पुढचा एखादा प्रश्न वाचायचा. याचं उत्तर काय? हे डिप्लोडोकस जे आहे ना, हे डायनासोर सारखे प्राणी, त्याचं उत्तर हे आहे, सोरोपोडा. डायनासोर लाईक ॲनिमल्स, डायनासोर्स, हे त्याचं उत्तर. ठीक आहे, बट स्किप.
हार्ड प्रश्न होता हा, रेग्युलर रुटीन आपल्या अभ्यासातला पुस्तकातला नव्हता. असे प्रश्न स्किप करायचे. ठीक आहे. नेक्स्ट पुन्हा बायो, पुन्हा ॲनिमल क्लासिफिकेशन, पण इझी हा, इझी प्रश्न, फॅक्च्युअल, सिलेंटराटाशी संबंधित नाही. सांगा बरं किती योगायोग. ते असं म्हणतात ना रे, कधी कधी शिकवणाऱ्याच्या जिभेवर सरस्वती वास करत असते, असं म्हणतात कधी कधी. मला तर खूप वेळा अनुभव आलेला असा, खूप वेळा. आता तुम्हीच सांगा मला, तुम्ही सगळेजण साक्षीदार होते की नाही आपल्या लेक्चरचे. आपल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हा ॲनिमल क्लासिफिकेशन जेव्हा टॉपिक शिकवला होता, सिलेंटराटा जेव्हा स्पेशली शिकवला होता, शिकवत होतो मी तुम्हाला, सांगत होतो, तेव्हा मी ब्लँक स्लाईड घेऊन तुम्हाला म्हटलं होतं याच्यावर असा असा प्रश्न येऊन गेला रे, आणि ऑप्शन लिहिले सी फेन, सी फॅन वगैरे असे पर्याय लिहिले. आठवतं ना तुम्हाला? तेच आलं ना सगळं पर्यायामध्ये, तेच होतं. सी पेन आलं, सी फॅन पण आलं. कोरलचं फेमस, मी तुम्हाला कोरलबद्दल बोललो पण, जे दागिने बनवतात म्हटलं. कोरल रिप्स, प्रवाळ बेटं जापाननी तयार केलं म्हटलं आर्टिफिशियली सुनामीपासून रक्षण, बोललो ना त्याच्यावर. मग हे जर आपण खूप लक्षपूर्वक तेव्हा ऐकलं असलं, परीक्षेमध्ये लॉजिक लागतं. बरं ते जाऊ द्या, हे पण खूप फेमस आहे ना, हे पण खूप फेमस आहे ना, कशामधलं? इकायनोडर्माटामधलं. कशामधलं? इकायनोडर्माटामध्ये. तेव्हा हे उत्तर आहे, हे सिलेंट्राटामधलं नाही आहे, सी कुकुंबर, समुद्र काकडी. ठीक आहे. नेक्स्ट पुन्हा बायो, पुन्हा ॲनिमल क्लासिफिकेशन. पण हा प्रश्न थोडासा ठीक आहे, इझी म्हणूयात आपण, पण परफेक्ट माहिती पाहिजे. थोडंसं आपलं बुद्धी जागरूक पाहिजे. का बरं? आपण यांचा अभ्यास करतो आणि यांचे इमेजेस पण बघतो ना, बरोबर आहे. मग बेडूक दिसतो ना तिथे आपल्याला, डोळे दिसतात की नाही दिसत? दिसतं. टोड बेडूकच आहे. सॅलेमेंडर पण दिसतो ना सरड्यासारखा. मग ठीक आहे, माहिती नाही मला याचं उत्तर. आणि बाकीचे तर प्राणी माहिती आहे ना मला. सिसिलियन ब्लाइंड आहे, शिदोड सारखा असतो. कशासारखा? शिदोड सारखा, सापासारखा बारीक. बायो क्लासिफिकेशन 3 प्रश्न झाले. नंतरला डिसीज. कुठला? प्लांट डिसीज. प्लांट डिसीजवर प्रश्न असतो म्हणजे असतो. इझी होता हा, कारण हा PYQ आहे. आत्ता येऊन गेलाय, मागच्या वर्षी आला होता प्रश्न नाही का. लिंबू, लिंबू म्हणजे काय? सायट्रस. ऑप्शनमध्ये सायट्रस शोधा, कारण बॅक्टेरियामुळे होतात ते रोग, आणि बॅक्टेरियाचे नाव आणि रोगांचे नाव सेमच असतात. नाही बघा, झॅन्थोमोनास सायट्री, हेच उत्तर आहे. ठीक आहे. 76 बायो पण ॲग्री. हा, ॲग्रीवर 1-2 प्रश्न येतात. शेतीवर, जमिनीवर, कालव्यावर, पाण्यावर, खतांवर, कीटकनाशकांवर वगैरे वगैरे येतात प्रश्न. ॲग्री. जोरदार वाढीसाठी कुठली माती? बघा किती सिंपल लॉजिक आहे, पण किती गोंधळ करतो आपण परीक्षेमध्ये. कावर माहिती आहे, आपल्याला जे ऐकलं असतं त्याच्यावर जास्त विचार करतो आपण, है ना. चिकन माती खूप ऐकली असते आपण. जोरदार वाढ चिकन माती. चिकन मातीमध्ये नसतं होत ना पिकाची वाढ. शेत जमीन अशी पाहिजे, त्याच्यामध्ये थोडीशी वाळू पण पाहिजे, रवेदार पण पाहिजे, आणि चिकन पण पाहिजे. वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी पाहिजे, पण वॉटर खूप होल्ड करण्याची कॅपॅसिटी नको, चिखल होऊन जाईल ना. कारण पिकांच्या वाढीसाठी जेवढं मॉइस्टनेस पाहिजे तेवढं वार्मनेस पण पाहिजे ना, कोरडी पण तर व्हायला पाहिजे ती जमीन. मग ही जी माती आहे ना, ही ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. चिकन मातीपासून भांडे बनवतात मातीचे, कळलंय का. वालुकामय मातीमध्ये पिकं येत नसतात, कारण त्याची वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी नाही, त्यात पाणी येत नाही, झिरपत नाही ना पाणी त्याच्यामध्ये, त्यामुळे ते नाही उत्तर. याचं उत्तर काय मग? लोम सॉईल. लोम सॉईल म्हणजे काय, कळलं ना. या दोघांचं कॉम्बिनेशन, कुणाचं? वालुकामय मातीचं आणि चिकन मातीचं कॉम्बिनेशन. पुन्हा 77 बायो आणि ॲग्रीज. हा, शेती संबंधित प्रश्न आहे हा, पण इझी होता हा, तर खूप इझी होता नाही का. द लॉस ऑफ अप्पर फर्टाईल लेअर, जमिनीची वरची सुपीक लेअर निघून गेली, कळलं ना. लाईमचा चुकला का? सोपा होता तो, PYQ होता तो. फर्टाईल लेअर निघून गेली जमिनीची म्हणजे काय झालं मग? धूप झाली ना, इरोजन ना. सोपा प्रश्न होता, 5वी-6वीच्या विज्ञानामध्ये आहे ते. 78 बायो एक्सक्रिशन, हा, उत्सर्जन. ठीक आहे. आणि इझीच होता आपण प्रश्न, काही डिफिकल्ट नव्हता, काही मॉडरेट नव्हता, काहीच नाही. उत्सर्जन कोण करतं आपल्या शरीरामध्ये? एक तर लंग्स करता, नाही तर किडनी करता. मेन रक्त कोण गाळतं? किडनी. लंग्समधून फक्त CO2 ना, मग किडनी वॉटर बॅलन्स करते, सॉल्ट बॅलन्स करते, pH बॅलन्स करते, वेस्ट बाहेर टाकते. झालं. लिव्हर उत्तर लिहिण्याची हिंमतच कसं काय करू शकतो कोण? काही काही जण लिहून आले लिव्हर, कसं काय करू शकतं हिंमत? लिव्हर थोडी वॉटर बॅलन्स करतं, काय संबंध लिव्हरचा वॉटर बॅलन्स करण्याचा? नाही. लिव्हर युजली उत्सर्जनाचा जर विचार केला एक्सक्रेशनचा, तर 3 कामं करतं.
अल्कोहोलला ब्रेकडाऊन करतं, फॅटला ब्रेकडाऊन करतं आणि अमोनियाला ब्रेकडाऊन करतं, उत्सर्जन नाही करत. लिव्हर उत्सर्जनाचा अवयव नाहीच आहे ना. एलिमिनेशन करतो का तो? हेल्प करतो एक्सक्रिशनसाठी, ब्रेकडाऊन करतो, एक्सक्रीट नाही करत. इथं काय लिहिलं आपल्याला? मग संपला विषय. एक तर लंग्स पाहिजे, मोठे आतडे पण पाहू शकता तुम्ही, पण मोठ्या आतड्याचा आणि पीएचचा संबंध नाही आहे. मोठ्या आतड्याचा आणि वॉटर बॅलन्सचा संबंध नाही आहे, उलट तिथून एक्सेस वॉटर बाहेर जातं. झालं मग किडनीच ना. मग 79 अतिशय सोपा प्रश्न, बायोचा आहारशास्त्रावरचा प्रश्न, इझी एकदम. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स बी आणि सी, बाकी सगळे फॅट सोल्युबल नाही का. आणि लास्ट बायो नर्वस सिस्टीम. खूप वर्षानंतर नर्वस सिस्टीमवर प्रश्न आला, डिफिकल्ट बट उत्तर निघत होता. थोडंफार जरी माहिती असेल तर उत्तर निघत होतं, लक्षात ठेवा. आपल्याला झालंय, शिकवलंय मी तुम्हाला. हे नर्वस सिस्टीम शिकवली, ब्रेन शिकवलं एडिटरमध्ये, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड पण शिकवलं आहे मी तुम्हाला, आठवतं ना. आणि हे शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड ब्रेनला, स्पायनल कॉर्डला नरिश करतं, प्रोटेक्ट करतं. 2 शब्द जरी लक्षात ठेवले असते ना, वर्गात शिकवलेले, कसे कानात पडून ते मेंदूमध्ये स्टोर राहिले असते. नरिश प्रोटेक्शन बघा, नरिशमेंट प्रोटेक्शन म्हणजे करेक्ट आहे. अरे हां, सरांचे शब्द कानात घुमले होते तेव्हा. सी आणि डी आहे की ते, आहे की ते, आहे की ते नाही, संपला विषय. 11 चांगले, व्हेरी गुड. चला, समजलं का. असे होते आपले विज्ञानाचे 15 प्रश्न. याचं असं जसं मी तुम्हाला विज्ञानाचं सांगितलं आता, तसं बाकीच्या विषयांचं करा आणि स्वतःचं बघा कुठले प्रश्न चुकलेत, कुठल्या टॉपिकवरचे, कुठल्या कन्सेप्टवरचे चुकलेत. ते टॉपिक तुम्हाला रिवाईज करावे लागणार आहेत. त्याचे परत लेक्चर करा, परत बुक रीड करा प्रॉपर थरोली पहिल्यापासून. त्या टॉपिकला जर आणखी एखादा दुसरा सपोर्टिव्ह टॉपिक लागत असेल तो पण करा, कारण पुढच्या परीक्षेला काही सांगतात ना आणखी काय प्रश्न. प्लस हे करत असताना ज्या टॉपिकवरचे तुमचे प्रश्न बरोबर आले ते पण सोडू नका, नाही तर पुढच्या परीक्षेला ते जायचे, त्यांना पण रिव्हिजन द्या एकदा दोनदा. ठीक आहे, चलो.